लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता त्याचे 1500 आणि ऑगस्टचा हप्ता त्याचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये बँकेत पडण्यास सुरुवात कालपासूनच झाली आहे। परंतु अनेक लाडक्या बहिणींना अजून पण पैसे बँकेत आले नाहीत। त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा घोटाळा झाला आहे। 14,000 पुरुषांनी आता डायरेक्ट लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं आत्ताच महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणीचे 37 ते 38 बँकेचे खाते बंद करण्यात आले आहे। याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, तर तो 37 ते 38 बँकेच्या खात्यामध्ये मिळणार नाही। सरकारच्या माध्यमातून 37 ते 38 बँका रद्द करण्यात आल्या आहेत। यामध्ये 3000 रुपये अजिबात येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। यावरती महिला व बाल विकास मंत्री आता आदिती तटकरे मॅडमनी कोणत्या बँका बंद होणार आहेत काय सांगितले बघा। मी त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत त्या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही। आता बघा लाडक्या बहिणो, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता सुरू झालाय, ज्याचे 3000 रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। पण हे 3000 रुपये फक्त आता खात्याच्या बँकेत ज्या येणार आहे तर त्याची नवी यादी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। आता फक्त हेच या ठिकाणी लिस्टमध्ये असलेल्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। ही लिस्ट आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आल्या। त्याच बँकेत तुमचं खातं असेल तर 100% तुम्हाला आज किंवा उद्या जुलै महिन्याचे 1500 रुपये, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये तुमच्या बँकेत जमा होणार आहेत। आत्ताच महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलंय 37 ते 38 बँकेचे खाते रद्द करण्यात आले। तुम्ही आत्ताच महिला व बाल विकास काय म्हणल्या तर तुम्ही ऐकले, या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला 3000 रुपये जमा होणार नाहीत, अन्यथा जमा होणार नाहीत असं सांगितलंय। कारण आता 37 ते 38 बँकेचे खातं रद्द करण्यात आले। सरकारने जाहीर केलेल्या या बँकांच्या यादी व्यतिरिक्त जर दुसऱ्या बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला 3000 रुपये जे आहेत तर ते येण्यामध्ये अडचण येणार आहे। जुलै हप्त्यासाठी आता सर्वच बँका चालणार नाहीत। ज्या बँका चालणार आहेत, ज्या बँका आम्ही तुम्हाला आता यादी पुढे सांगणार आहे, दाखवणार आहे, त्या यादीतील बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत। अन्यथा या बँका सोडून दुसऱ्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये तुम्हाला आता या ठिकाणी सोडले जाणार नाहीत। मग आता कोणत्या बँकेमध्ये सोडले जाणार आहेत? सरकारने नवीन यादी काय लावली बघा। आता बघा या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेण्यासाठी बँकामध्ये काही विशेष महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितलं आहे की जवळजवळ 37 ते 38 बँका यामधून वगळण्यात आलेत। त्याचं कारण म्हणजे 37 ते 38 बँकेमध्ये जवळपास 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण आम्ही आहोत असं दाखवून, आम्ही महिलाच आहोत असं दाखवून सरकारला फसवून लाभ आतापर्यंत 14,000 पुरुषांनी घेतल्याचं सापडलंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून बँकांची नवीन लिस्ट यामध्ये सांगण्यात आल्या। 37 ते 38 बँका लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेत। त्या बँका इथून पुढे चालणार नाहीत। त्यामुळे या ठिकाणी बँकांची यादी तुम्हाला लगेचच या ठिकाणी दाखवणार आहे। या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल। लाडकी बहीण योजनेला आता सर्वच बँका चालणार नाहीत, हे तुम्ही लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा। काही ठराविक बँका अशा आहेत की आता लाडकी बहीण योजनेतून रद्द झालेल्या आहेत, त्या चालणार नाही आहेत। तुमचं खातं अशा बँकेमध्ये जर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये येण्यामध्ये इथून पुढे आता अडचण येणार आहे। त्यासाठी आम्ही चालणाऱ्या बँकांची यादी तुम्हाला प्रसारित करत आहोत। पहा, तुमचे मागचे हप्ते व्यवस्थित तुम्हाला आले असतील, तुम्हाला आतापर्यंत टोटल 18,000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाला असेल तर आता या ठिकाणी अजून पण इथून पुढे पैसे येत राहतील असं जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी तातडीची सूचना महिला व बाल विकास मंत्री यांनी आता तुम्हाला या ठिकाणी दिल्या। ती म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा झालाय। मागच्या महिन्यामध्ये 14,000 पुरुषांनी
लाडकी बहीण आम्ही आहोत अशा प्रकारे खोटं दाखवून 14,000 पुरुषांनी हा 1 वर्ष झालं लाभ त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यामुळे 37 ते 38 बँका यामधून आता वगळण्यात आलेत। त्यामुळे नियमामध्ये बदल होताना दिसत आहे। शासनाकडून योजनांमध्ये काही विशेष बदल करण्यात आलेत। त्यामुळे प्रमुख जो बदल झालाय तो म्हणजे बँक खात्याच्या संदर्भात प्रमुख बदल झालाय। त्यामुळे नक्की तुमचं बँक खातं आता नेमकं चालणार आहे की चालणार नाही आता ते पाहायचं आहे। आम्ही दाखवलेल्या लिस्टमध्ये तुमची बँक आहे का नाही हे तुम्ही लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये तपासणं आवश्यक आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र 3,000 रुपये ज्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेत त्या जिल्ह्यांची यादी आता सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत आता हे सुद्धा सरकारने लिस्ट लावल्या। 10 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत आणि महत्त्वाच्या बँकांची लिस्ट कोणत्या आहे लगेच पहा। आता पहा 10 जिल्हे आणि आता बघा 10 जिल्हे आजसाठी उद्यासाठी त्या ठिकाणी 10 जिल्हे परवासाठी 16 जिल्हे अशी लिस्ट देखील आता आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात ते आतापर्यंत तुम्हाला पैसे किती झाले ते आम्हाला लगेच तुम्ही सांगायचं आहे। आता 10 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये आज येणार आहेत। त्यानंतर उद्या 10 जिल्हे परवा 36 जिल्हे यामध्ये आता निवडण्यात आले आहेत। पण अडचण आहे ती म्हणजे बँक खात्याची। फक्त याच बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत बाकीच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत। आता तटकरे मॅडमने आता सांगितले व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही ऐकला की 38 ते 37 बँका रद्द करण्यात आलेत। त्यामुळे बँक खात्याची लिस्ट आपण आता लगेच दाखवणार आहोत। शासनाकडून योजनेमध्ये खूप मोठा बदल केला आहे। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे बँक खात्याच्या संदर्भात बदल आहे। आता पहा सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय सरकारने घेतलाय तो म्हणजे 8वा बघा आता योजना सुरू केली होती म्हणजे मागच्या वेळी ज्यावेळी तुम्ही आठवायचं आहे की योजना सुरू करताना त्यावेळी काय झालं की आता काही बँक खात्याविषयी जो नियम बदलण्यात आला होता तो नियम तुम्हाला सांगतो। आता पहा लिस्ट 12 बँका आहेत त्या 12 बँकांची नावे सुद्धा सरकारने सांगितलेत। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना एक तातडीची सूचना देण्यात आल्या ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल, महाराष्ट्र बँकेत खातं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल, पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल या बँकेमध्ये ज्या ज्या महिलांचं खातं आहे त्यांनी मागचा हप्ता यामध्ये घेतला होता। परंतु आता बघा तुम्हाला जून महिन्याचे 1,500 रुपये यामध्ये आलं होतं परंतु सर्वच्या सर्व पैसे तुम्हाला काढून पैसे तुम्ही घरी घेऊन गेलाय म्हणजे बँकेत त्या ठिकाणी पैसे जमा झाल्या तुम्ही सर्व पैसे काढून घरी घेऊन गेलाय। त्यामुळे महिलांनी लक्षात ठेवा बँकांचा असा नियम आलाय की जर तुम्ही बँकेमध्ये एक ठराविक रक्कम थोडं तरी पैसे बँकेमध्ये जर ठेवलं नाही सर्वच्या सर्व पैसे आता सरकारने सोडल्या काढून जर घरी घेऊन गेला असाल तर बँकांचा नियम आहे की मिनिमम बॅलन्स बँकेमध्ये थोडी तरी रक्कम तुम्ही त्या ठिकाणी ठेवलेली पाहिजे। महिला काय करतात बँकेमध्ये जेवढे पैसे सरकारने पाठवतं तर तुम्ही सगळे पैसे घरी काढून घेऊन येता। त्यामुळे पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या 4 बँकेतील महिलांना पैसे बँकेत पडल्या लगेच काढायला यावेळी सांगितलंय। अन्यथा लेट झाला तर बँक तुमचे पैसे काटून घेणार आहे कारण तुम्ही मिनिमम बॅलन्सचा रूल पाळत नाही। कारण मिनिमम बॅलन्स बँकेमध्ये ठेवावा लागतो असं बँकांनी सांगितले। प्रत्येक बँकांचं वेगळं असतं त्यामुळे आता 500 रुपये तुमचे बँककडून आता कट करून घेतले जाणार आहेत। त्यामुळे बँकेत पैसे पडल्या लगेचच काढून घ्यायचं आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। परंतु जर तुम्हाला मागच्या वेळी 1,500 रुपये बँकेमध्ये जमा झाले असतील परंतु आता इथून पुढे पैसे हे जमा होणार नाहीत असं सांगितलंय। कारण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन लिस्ट सांगण्यात आल्या। आता ती म्हणजे 10 बघा त्या ठिकाणी बघा आता अनेक 10,000च्या वरती पुरुषांनी बँकेमध्ये आम्ही काय केले महिलाच आहोत असं सांगून खाते उघडून लाडक्या बहिणींचा लाभ घेतलाय। त्यामुळे अनेक महिलांना यामधून काढण्यात आले। मग तुम्हाला कोणत्या बँकेत पैसे राहत लगेच पहा। आता बघा महिला व बाल विकास मंत्री आदिताई तटकरे मॅडम जे आहेत त्यांच्याच हातात असतं की महिलांचं 3,000 रुपये कोणत्या बँकेत सोडायचं। मग त्यांनी स्पष्टपणे आता सांगितलंय तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं सुद्धा आहे की 37 ते 38 बँकेचं अकाउंट लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाही। मग सरकारने आता नेमकं कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडायचं ठरवलंय तुमची बँक यामध्ये आहे का? जर तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला आज 3,000 रुपये या ठिकाणी येणार नाही आहेत। त्यामुळे आता सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया
ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हे 3,000 रुपये सोडण्यात येणार आहे त्या बँकांची लिस्ट पाहूया आणि त्यानंतर कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत त्या 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आलेलं आहे। हे जर तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, पोस्टात खातं असेल, यामध्ये असेल तर लवकरात लवकर तुम्हाला पैसे बँकेत येण्यासाठी एक छोटीशी गोष्ट सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही करायला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता बँका सांगतो यामध्ये खाते असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बघा लक्ष देऊन बँका सांगतो। आता बघा युको बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला हा लाभ आता भेटणार आहे। त्यानंतर पंजाब अँड नॅशनल बँकेमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला लाभ हा या ठिकाणी भेटणार आहे। युनियन बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे। बघा पंजाब अँड सिंध बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणीचं खातं आहे त्यांना डायरेक्ट 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे। बघा बँका याच फक्त बँकेमध्ये पैसे येणार आहेत बरं का। बघा इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्यांनाही पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे इंडियन बँक, यामध्ये खाते असेल तर तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून येणार आहेत। त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये खातं असेल तर तुम्हाला सुद्धा 3,000 रुपये या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर बघा कॅनरा बँकेमध्ये ज्यांचं खातं आहे त्यांना आता हे 3,000 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ बडोदा, बघा यामध्ये खातं असेल तर तुम्हाला सुद्धा हे 3,000 रुपये येणार आहेत। त्यानंतर बघा 50% महिलांनी यामध्ये खातं आहे, कुठलं तर बघा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 3,000 रुपये आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे। त्यानंतर बघा पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया, यामध्ये सुद्धा 3,000 रुपये त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सोडण्यात येतंय। बघा लिस्ट स्पष्टपणे सांगण्यात आल्या, बघा बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे, पंजाब अँड सिंध बँक आहे, युनियन बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, इंडियन बँक, यामध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर खाजगी बँकांची लिस्ट सांगण्यात आल्या। बघा आता या ठिकाणी खाजगी बँकेमध्ये ॲक्सिस बँक, सिटी युनियन बँक, धनलक्ष्मी बँक, ICICI बँक, IDBI बँक, IDFC फर्स्ट बँक, इन्शुरन्स बँक, कर्नाटका बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, कॅथोक सिक बँक, त्यानंतर फेडरल बँक, HDFC बँक, कॅशोर स्वे बँक, लक्ष्मी विलास बँक, यस बँक, या बँकेमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये भेटणार आहे। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आले हे आपण लगेच पाहू। आता आपण जिल्ह्यांची लिस्ट पाहूया। यामध्ये पहिला जिल्हा आता सांगण्यात आला आहे। आता तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी आजच 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। पहिला जिल्हा आहे पालघर जिल्हा। जर तुम्ही आधार कार्डला बँक खाता लिंक केलेला असेल आणि आत्ताच सांगितलेल्या कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलैचे 1,500, ऑगस्टचे 1,500 असं टोटल तुम्हाला 3,000 रुपये सोडण्यात येणार आहेत। 10 जिल्हे निवडलेत। पहिला जिल्हा सांगितला पालघर, त्यानंतर पुढचा 2 नंबरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यातील तुम्ही हा महिला असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी आता तुम्हाला सुद्धा आता सोडण्यात आले आहेत। काहींना 1,500 तर काहींना डायरेक्ट 3,000 रुपये सोडण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे 3 नंबरचा जिल्हा यवतमाळ जिल्हा। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून तुम्ही जर लाडक्या बहिणींनो हा जर व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आज उद्या परवा तुम्हाला हे येऊ शकतात। त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये या ठिकाणी आता सुरू करण्यात आले आहेत। त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना आज उद्या किंवा परवा 3 दिवसामध्ये सर्वात पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यामध्ये हे पैसे सरकारच्या माध्यमातून येणार आहेत। त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा या ठिकाणी घेण्यात आला आहे तो म्हणजे सातारा जिल्हा। 6 नंबरचा जिल्हा आहे जालना। त्यानंतर 7 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा। 8 नंबरचा जिल्हा आहे बीड। 9 नंबरचा जिल्हा आहे अकोला आणि 10 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा। या जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसांच्या आतमध्ये आज उद्या आणि परवा या 3 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे 3,000 रुपये या ठिकाणी येणार आहेत। टप्प्याटप्प्याने अगदी 2 ते 3 दिवसामध्ये
सर्वच लाडक्या बहिणींना हे पैसे सरकारच्या माध्यमातून येणार आहेत। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या, जेणेकरून तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे पडल्याचे SMS त्या ठिकाणी लवकरात लवकर येऊ शकतील। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।